नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचे स्वागत. आपला टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट. त्यामध्ये सुद्धा आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत सिग्निफिकंट फिगर्स. महत्त्वाचा टॉपिक आहे. बुक्समधनं रीड केल्यानंतर तेवढीशी क्लॅरिटी येत नाही आणि क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. आणि क्वेश्चन्स तर विचारले गेले आहेत एक्झाम्सला. CET असेल किंवा JEE किंवा नीट असेल यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात आणि कुठल्याही बाकीच्या एक्झाम्सला हे क्वेश्चन्स विचारले जातात. हे क्वेश्चन्स तुम्हाला 100% येतील जर तुम्ही हे लेक्चर पूर्ण थ्रूआउट व्यवस्थित नोट डाऊन केलं तर. सिग्निफिकंट फिगर्स म्हटलं की काही वेगळ्या डायग्राम्स आहेत का? बिलकुल नाही. फिगर्स म्हटलं तर एक नंबर आहे. कुठून आला तो नंबर? कुठली तरी रीडिंग घेतली आपण फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये. आपण कुठली तरी एक रीडिंग घेतली. एक्झाम्पल सोपी. माझ्या हातात काय आहे? मार्कर आहे, पेन आहे. समजा ह्या पेनाची मला हाईट मोजायची आहे किंवा ह्या पेनाचा मला डायमीटर मोजायचा आहे, तर मी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरेल, बरोबर की नाही. एक्झाम्पल मला ही हाईट मोजायची, तर मी स्केल लावेल. स्केलनं एक नंबर, स्केलनं मला एक आकडा आला काहीतरी 10, बरोबर. एक्झाम्पल स्केलनं मला रीडिंग किती आली? हे 10 आली, 10 सेंटीमीटर आली एक्झाम्पल. ओके. नंतर मी याच्यामध्ये वापरलं व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपरनी मला रीडिंग भेटली एक्झाम्पल 10.1 सेंटीमीटर. ओके. व्हर्नियर कॅलिपर आपल्याला माहिती थोडंसं ॲक्युरेट आहे आपल्या नॉर्मल स्केलपेक्षा. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी काय वापरलं? मायक्रोमीटर वापरलं, मायक्रोमीटर गेज वापरलं. सांगेल हे पुढं काय असतं. तर मी यानं रीडिंग भेटली मला 10.12 सेंटीमीटर. कुठली रीडिंग मी मोस्ट ॲक्युरेट मानणार? बरं, कुठली रीडिंग मी मोस्ट ॲक्युरेट मानणार? की ज्या रीडिंगमध्ये सिग्निफिकंट फिगर्स जास्त आहेत त्या रीडिंगला मी मोस्ट ॲक्युरेट मानणार. तुम्ही म्हणणार की सिग्निफिकंट फिगर्स कशामध्ये जास्त आहेत? सध्या तरी तुम्हाला एवढं दिसेल, एवढं सांगेल की या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर्स जास्त आहेत. कशाच्या कम्पेअरमध्ये? याच्या कम्पेअरमध्ये, याच्या कम्पेअरमध्ये. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? आता सांगायचं असेल तर मी सांगू शकतो 4 आहेत. म्हणजे थोडक्यात मी सांगेल की इथं जास्त आहेत, इथं कमी आहेत आणि इथं कमी आहेत. ओके. अशा टाईपच्या रीडिंगमध्ये सिग्निफिकंट फिगर्स आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. जेवढ्या जास्त सिग्निफिकंट फिगर्स असतील एखाद्या रीडिंगमध्ये तेवढी ॲक्युरेट मेजरमेंट आहे असं आपण मानतो. सिग्निफिकंट फिगर्सची आपल्याला जर डेफिनेशन लिहायची असेल तर आपण अशी सांगू शकतो. बघा, इट टेल्स अस द नंबर ऑफ डिजिट्स in a measured value or in a measurement where we are confident. आपण कॉन्फिडंट आहोत. डिजिट नंतर 1 2 लिहिलं, इथं डिजिट नंतर 1 आहे, इथं काही डिजिटच नाही आहे. आपण या रीडिंगबद्दल कॉन्फिडंट आहोत की या मार्करची पेनाची हाईट जी आहे ना ती 10.12 जास्त करेक्ट दिसते. कुठल्या तरी जास्त ॲक्युरेट मेजरमेंटनं किंवा कुठल्या तरी जास्त ॲक्युरेट डिव्हाइसनं आपण मोजले, असा त्याचा मिनिंग झाला. हे झालं आपलं सिग्निफिकंट फिगर्सचं काय इंट्रोडक्शन. जितक्या जास्त सिग्निफिकंट फिगर्स तितकं जास्त ॲक्युरेट असतं आपलं मेजरमेंट. आता सिग्निफिकंट फिगर्स एखाद्या रीडिंगमध्ये ओळखायच्या कशा? फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये आपण वजन मोजणार, हाईट मोजणार, एक्झाम्पल आणखी दुसरे काही पॅरामीटर्स आपण मोजणार आणि रीडिंग्स भेटणार आपल्याला. आणि आपण वारंवार रीडिंग घेत असतो बघा मेजरमेंटमध्ये. का बरं? जेवढ्या जास्त रीडिंग तुम्ही घ्याल तेवढी जास्त ॲक्युरेसी आपल्याला भेटत असते बघा. आपण पुढे सांगणारच आहोत याबद्दल सुद्धा. ॲव्हरेज एक एरर असते, त्याच्यामध्ये एरर कमी कमी होत जातो. बरं, अशा वेगवेगळ्या रीडिंग्समधनं समजा माझ्यासमोर काहीतरी 10 रीडिंग्ज आहेत. ओके. मग मला बघायचं की कोणामध्ये जास्त सिग्निफिकंट फिगर्स आहेत, जेणेकरून मला ॲक्युरेट मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. चला, सिग्निफिकंट फिगर्सचे काही रूल्स आहेत. कुठले रूल्स आपण सॉर्ट आउट केलेत? बघा, याच्यामध्ये पहिलाच आहेत. यामध्ये ऑल नॉन झिरो आर सिग्निफिकंट फिगर्स. सगळे जे नॉन झिरो असतात ना, नॉन झिरो म्हणजे कुठलं? एक्झाम्पल मी इथं लिहितो 1 2 3 4. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? तर 4. कारण सगळे हे नॉन झिरो आहेत. तर नॉन झिरो असल्यामुळं सगळेच्या सगळे सिग्निफिकंट असतात. ह्याला काहीतरी महत्त्व आहे ना. बरं, 1 2 3 4 ह्याला महत्त्व आहे. येस, हे सगळेच्या सगळे सिग्निफिकंट आहेत. आता नॉन झिरो असे कितीही उदाहरणं घेऊ शकतो मी. 2 3 4 किती सिग्निफिकंट आहेत? 3 आहेत. एक्झाम्पल याच्यामध्ये मी नॉन झिरो सोडून सगळ्या काही डिजिट्स मी घेणार याच्यामध्ये. जसं की याच्यामध्ये मी 12 घेतलं, याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट आहेत. एक्झाम्पल 4 घेतलं, याच्यामध्ये 1 सिग्निफिकंट आहे. म्हणजे या टाईपमध्ये नॉन झिरो, सगळे नॉन झिरो डिजिट असतात ना ते सिग्निफिकंट असतात. सगळे नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट असतात. दुसरा रूल, ट्रॅप्ड झिरोज. ट्रॅप्ड म्हणजे अडकलेले झिरोज. कुठं अडकले बरं हे झिरोज? ट्रॅप्ड झिरोज बिटवीन, कुठं असणार आहे? बिटवीन 2 non-zero digits. Between 2 non-zero digits are significant. नॉन-झिरो डिजिट्सच्या मध्ये ट्रॅप झालेले झिरोज. एक्झाम्पल 1 हा तर नॉन झिरो आहे, 0 0 4. आता हे ट्रॅप्ड आहेत, 2 ट्रॅप्ड आहेत. मग ह्याला कन्सिडर करायचं का? करायचं. मग याच्या
1004मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 4 आहेत. ओके, नंतर याच्यामध्ये मी आणखी असंच एक एक्झाम्पल घेऊ शकतो 20008. त्याच टाईपमध्ये इकडं नॉन झिरो आहे, इकडं नॉन झिरो आहे आणि तिघं ट्रॅप्ड आहेत, त्यांना कन्सिडर करायचं. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आल्या? 5 आल्या. किंवा वाटलंच तर मी डिजिटमध्ये घेतो एक्झाम्पल 10.004 या टाईपमध्ये. आता बघा याच्यामध्ये नॉन झिरो आहे, याच्यामध्ये नॉन झिरो आहे आणि हे मधले झिरो दिसतात तुम्हाला, हे ट्रॅप्ड आहेत. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या? हे 2 आणि ह्या 3, इथं आल्या 5 या टाईपमध्ये. मी असंही कन्सिडर करू शकतो. एक्झाम्पल मी असं कन्सिडर करू शकतो, हे 33.0001 सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? बघा, नॉन झिरो डिजिट आणि हे ट्रॅप्ड झिरोज 2, 3, 5 आणि हे 6 सिग्निफिकंट फिगर्स आले याच्यामध्ये या टाईपमध्ये. बघूया नेक्स्ट रूल सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करण्यासाठीचा. काय दिला हा रूल? लीडिंग झिरोज, एवढंच आहे फक्त. लीडिंग झिरोज आर नेवर सिग्निफिकंट. हा रूल असा आहे तो. लीडिंग म्हणल्यानंतर कसे? सुरुवातीपासूनचे. जसं की मी याच्यामध्ये असं लिहिलं, समजा मला लिहायचं इथं 212, पण त्याच्या अगोदर हे एक झिरो आहे. मग हा झिरो कन्सिडर करायचा का? हा तर लीडिंग झिरो आहे, हा कन्सिडर करत नाही. मी जर तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन विचारला की याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तर याचा आन्सर आहे 3 या टाईपमध्ये. किंवा डिजिटच्या नंतर 0.0012 सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तर याच्यामध्ये लीडिंग झिरो बघा तुम्ही, हे लीडिंग झिरो आहे त्याच्यामध्ये, हे लीडिंग झिरो आहेत. लीडिंग मीन्स समोरचे, सुरुवातीचे. मग सिग्निफिकंट फिगर्स किती आल्या? 2च आल्या फक्त. किंवा असं कितीही झिरो घेतले मी, एक्झाम्पल 0.00001004 या टाईपमध्ये, काही जरी झालं तर याच्यामध्ये लीडिंग झिरोज बघायचे आपल्याला. हे 4 आहेत. मग ह्या टोटल नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? आपल्याला 1, 2, 3, 4 हे 4 आपल्यासाठीच्या इथं सिग्निफिकंट फिगर्स आल्या या एक्झाम्पलमध्ये. मग लीडिंग झिरोजचा कॉन्सेप्ट आपल्याला समजला. नंतर असतो बघा एंडिंग झिरोचा कॉन्सेप्ट असतो. नंतर काय असतो? एंडिंग झिरोज. एंडिंग झिरोला आणखी दुसरं एक नाव आहे बघा, ट्रेलिंग झिरो. त्याला आपण काय म्हणतो? ट्रेलिंग मीन्स शेवटचे झिरोज. ट्रेलिंग झिरोज बघा, एंडिंग झिरोज और ट्रेलिंग zeros are considered as a significant when they appear after the decimal. डेसिमलच्या नंतर जर ते अपियर होत असतील तरच त्यांना आपण काय कन्सिडर करू शकतो? सिग्निफिकंट कन्सिडर करू शकतो. सिग्निफिकंट नंबरमध्ये कन्सिडर करू शकतो. एक्झाम्पल डेसिमलच्या नंतर, महत्त्वाचा पॉईंट आहे डेसिमलच्या नंतर. बघा इथं मी लिहितो 212.00. आता बघा डेसिमलच्या नंतर, इथं डेसिमल आहे, पॉईंट म्हणतोय ना मी, डेसिमल आहे. डेसिमलच्या नंतर हे 2 झिरो आहेत. ओके, म्हणजे सिग्निफिकंट आहे हे दोन्ही झिरो सिग्निफिकंट आहे आणि हे तर सिग्निफिकंट आहेच. म्हणजे किती झालं हे 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्याच्यामध्ये. इथं कन्फ्युजन होतं. ओके, सो वेगळ्या मार्करनं तुमच्यासाठी. आता याच्यामध्ये मला आणखी आपण नाहीतरी असं म्हणतो ना, एक्झाम्पल एक रिडिंग आहे माझ्याकडं 212.0ची रिडिंग आहे आणि एक ही रिडिंग आहे आणि एक ही रिडिंग आहे. एक्झाम्पल मी असं काहीतरी मोजमाप केलं आहे, मला एक डिव्हाइस, एक इन्स्ट्रुमेंट 212.00 रिडिंग देत आहे, दुसरं डिव्हाइस 212.0 रिडिंग देत आहे आणि तिसरं डिव्हाइस 212 रिडिंग देते मला. मी काय म्हणणार बरं, कोणाची ॲक्युरेसी जास्त आहे? याची ॲक्युरेसी जास्त आहे. त्यांनी डिजिट नंतर सुद्धा बरीचशी माहिती प्रोव्हाइड केली आपल्याला, म्हणजे एकदम ॲक्युरेट प्रिसाईज इन्स्ट्रुमेंट दिसतं आहे ते असं. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स पण जास्त आहेत, 5 आहेत. सिग्निफिकंट फिगर्स जास्त, ॲक्युरेसी पण जास्त. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघा. हा झिरो कन्सिडर करायचा का? हा झिरो शेवटचा आहे, कन्सिडर करायचा. इकडनं यायचं, शेवटनं यायचं, शेवटचा झिरो आहे हा. असं इकडनं यायचं, शेवटचा झिरो आहे हा. किंवा इकडनं गेले तर तुम्हाला शेवटचा समजूनच येईल तो, नाहीतरी. याच्यामध्ये हे 4 आणि हे तर आपलं ॲज युजलच आहे पहिल्या रूलप्रमाणे. इथं असणारे हे 3 सिग्निफिकंट फिगर्स. आणि याच्या व्यतिरिक्त आता बघा, एक्झाम्पल एक रिडिंग आहे 212.00 1 2 3 0 0 0 या टाईपमध्ये. आता सांगा बरं याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती तर सगळ्यात शेवटचे 3 झिरो कन्सिडर करायचे का? करायचे, काहीच अडचण नाही आहे. कारण ते एंडिंग झिरोज आहेत, ट्रेलिंग झिरोज आहेत. नाहीतरी ते कुठं आहेत? पॉईंटच्या नंतर आहेत, डेसिमलच्या नंतर आहेत. मग कन्सिडर करणार आपण त्यांना. म्हणजे किती आले सिग्निफिकंट फिगर्स? हे 3 4 5 6 7 आणि हे 3 10. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आल्या? 10 सिग्निफिकंट फिगर्स आल्या. याच्या व्यतिरिक्त एक वेगळं एक्झाम्पल माझ्याकडे रिडिंग आहे 0.001230 आता सांगा याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती? तर हे झिरो कन्सिडर करणार का? ह्या रूलप्रमाणे? लीडिंग झिरो आपण कन्सिडर करत नाही करणार. हे करणार का शेवटचे 2? करणार या रूलप्रमाणे. 1 2 3 4 5 सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 5 आहेत. आता याच्यामधलं एक थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करणारा एक्झाम्पल, समजा मी जर इथं विचारलं हे
200. सांगा सिग्निफिकंट फिगर्स किती यामध्ये 2000 या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत. तर हे झिरो कन्सिडर करायचे का, हे झिरो कन्सिडर करायचे का, तर बिलकुल नाही करायचे. डेसिमलच्या नंतर आहेत का, नाही आहेत. ओके, कन्सिडर करायचे का, नाही करायचे. मग ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, फक्त एक आहे. एक्झाम्पल माझ्याकडे आहे 15002000 या टाईपमध्ये. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघा. हे 2 झिरो कन्सिडर करणार का, नाही करणार. हे करणार का, करणार. का, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ट्रॅप झाला आहे तो. ओके, मग हे 2 नाही कन्सिडर करायचे. 1 2 3 4 5 याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. याच्याच वरनं पुढचं एक एक्झाम्पल हे सांगा. आता हे सांगा 20.00 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत 4. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत 4. एक तर मी हे झिरो कन्सिडर करणार का, करणार. ते डिजिट नंतर आहेत. याला कन्सिडर करणार का, करणार. मग असं म्हणू शकतो मी ही सिग्निफिकंट फिगर आणि ही सिग्निफिकंट फिगर याच्यामध्ये हा ट्रॅप झाला 0. 4 सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये आल्यात. जाऊया पुढच्या रूल्सवरती, पुढच्या पेजवरती. याच्यामध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज नेवर कन्सिडर्ड इन द सिग्निफिकंट फिगर्स. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नाही कन्सिडर करत आपण. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे कसं, मी जर तुम्हाला विचारलं 2000 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तुम्ही सांगणार की सर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स एक आहे, तुम्ही आत्ताच तर सांगितल्या. बरं, ओके, इक्वल्स टू लिहितो मी याला असंही लिहू शकतो ना, 2 × 10⁻³ मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे, याच्यामध्ये सुद्धा सिग्निफिकंट फिगर एकच आहे. याच्यामध्ये काय लिहिलं आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे 10⁻12 10⁻3 10⁻15 ही ऑर्डर आपण कन्सिडर करत नसतो. त्याचा मिनिंग असा झाला इथे. एक दुसरं एक्झाम्पल याच टाईपमध्ये. एक्झाम्पल मी घेतो 4.12 × 10⁻4 आणि तुम्हाला विचारतो, मी म्हणलं तुम्हाला विचारतो की इथं पॉज करायचा वेळ तुम्ही आन्सर सांगायचं. यावेळेस 4.12 × 10⁻4 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तर याला कन्सिडर करायचं नाही. डायरेक्टली आपलं आन्सर किती आलं, 3 सिग्निफिकंट फिगर्स या टाईपमध्ये. नंतरचा आहे आपला हा रूल प्युअर नंबर्सचा किंवा कॉन्स्टंटचा. प्युअर नंबर किंवा कॉन्स्टंट काय असतं बरं याच्यामध्ये, प्युअर नंबर और कॉन्स्टंट हॅज इन्फायनाईट सिग्निफिकंट फिगर्स. याच्या सिग्निफिकंट फिगर्स किती असतात, इन्फायनाईट असतात. आता प्युअर नंबर म्हणजे कसं हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल मी काय करतो, याच्यामध्ये मी घेतो एक स्क्वेअर घेतो. त्या स्क्वेअरची साईड घेतो मी इथं. एक्झाम्पल याची साईड घेतो मी, हे बी त्याची साईड आहे या टाईपमध्ये. ओके, हे बी स्क्वेअर म्हणजे चारी बाजू समान सेम. मी जर तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला व्हॉट इज द पेरीमीटर काय आहे या स्क्वेअरचा, तुम्ही काय सांगाल मला, याची अधिक याची ॲडिशन ते किती आलं, 4b आलं. आता ह्याच्यामध्ये 4 काय हा मी म्हणू शकतो याच्यामध्ये एक प्युअर नंबर किंवा कॉन्स्टंट मी याला ट्रीट करू शकतो. ओके, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू ना 4, एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. ती कशी आली ती काय नाही, बाजूंची बेरीज आहे ती 1 2 3 4 सरळ आली. मग ती 4.1 येऊ शकते का, कधी नाही येऊ शकत, कधीच नाही येऊ शकत. असं थोडी होणार की 1 2 3 4 4.1 असं कसं काय येणार, काय 3.99 येऊ शकते का, नाही येऊ शकत. 4.5 येऊ शकते का, नाही येऊ शकत. बरोबर ना. तो एक इथं या केसमधला तो प्युअर नंबर आहे. तो मी असं लिहिलं चालेल की त्याला 4.0000000000 लिहिलं चालेल का, हां असं चालू शकतं, कारण ते एक्झॅक्टली 4 आहे ना. त्या 4पेक्षा थोडंही जास्त आहे ना, 4पेक्षा थोडंही कमी आहे. म्हणून या केसमध्ये याचे सिग्निफिकंट फिगर्स, याच्या सिग्निफिकंट फिगर्स किती असतात, तर इन्फायनाईट असतात. ह्या 4च्या सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तर इन्फायनाईट आहेत या केसमध्ये. किंवा असंच एखादं एक्झाम्पल मी या केसमध्ये असंही घेऊ शकतो. चला इथं घेतला आहे मी या टाईपमध्ये असा हा काय आपला हा क्यूब घेतला. चला क्यूबचा कलर वाटला असं थोडासा चेंज करूया आपण या केसमध्ये क्यूबचा कलर चेंज करूया आपण दिसण्यासाठी. हा घेतला. चला ह्या क्यूबमध्ये जर आपण बघितलं ना, ह्या क्यूबमध्ये ही साईड एक्झाम्पल ही लांबी आहे ए, आणि या डायरेक्शनला डेप्थ आहे ए. म्हणजे याचं टोटल जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर किती आलं, हे ए क्यूब आलं. आणि टोटल सरफेस एरिया किती आला बरं याचा, घेऊ शकतो मी याला इथं 6a² सरफेस एरिया म्हणजे हा एरिया अधिक हा एरिया अधिक असे किती आहेत त्याच्यावरती साईड, 1 2 3 4 5 6 असे 6. हे किती आला आन्सर, 6a². आता हे 6 कसं आणलं आपण,
काही 6.1 येईल कधी कधी कधीच नाही येणार हे. म्हणून या केसमध्ये याच्या सिग्निफिकंट फिगर्स किती तर इनफायनाईट आहेत. चला पुढचा पॉईंट काय तो पुढचा पॉईंट, व्हाईल चेंजिंग द युनिट्स फ्रॉम one unit system to other, significant figures remains same. वाटलं हे असं म्हणूया आपण, while changing from one unit to other unit system, वाटलं कट करा, टू अदर युनिट सिग्निफिकंट फिगर रिमेन्स सेम. म्हणजे कसं बघा, या केसमध्ये एक्झाम्पल माझ्याकडे इथं काहीतरी आहे 1200 सेंटीमीटर. ओके, 1200 सेंटीमीटर. मला याला लिहायचं आहे मीटरमध्ये. कसं लिहिणार मी याला, हे लिहा 12 मीटर या टाईपमध्ये. या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत 2, कारण हे 0 तुम्ही कन्सिडर नाही करणार. या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, इथे सुद्धा 2 या टाईपमध्ये. म्हणजे या टाईपमध्ये तो रूल वर्कआउट होत असतो. ओके, म्हणजे एक युनिट आहे सेंटीमीटर टू मीटर किंवा मीटर टू सेंटीमीटर, या टाईपमध्ये हे असं चेंज होत नाही. चला आणखी एक एक्झाम्पल. चला एक्झाम्पल सॉल्व करूया. मी जर तुम्हाला विचारलं 4.0 किलोमीटर इज 4.0 किलोमीटर इज, आणि एक्झाममध्ये आपल्याला असे ऑप्शन्स आले 4000 मीटर, ऑप्शन बी. आणखी काय लिहायचं याच्यामध्ये 0.4 इंटू 10⁴. पुढे लिहितो आणखी हे मीटर, ऑप्शन सी. याच्यामध्ये 4.0 इंटू 10⁻³ मीटर, आणि ऑप्शन डी लिहितो मी याच्यामध्ये ऑल ऑफ द अबो. चला तुम्हाला इथं पॉज करून आन्सर करायचं आहे, 4.0 किलोमीटर इज. आता हे सगळं सिग्निफिकंट फिगर्सचा क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणताल की सर ऑल ऑफ द अबो याचं करेक्ट आन्सर आहे. का बरं, तुम्ही म्हणताल की सर 4.0 किलोमीटर म्हणजे काय असते, 1 किलोमीटर, 1 किमी बरोबर किती असते, हे 10⁻³ असते, बरोबर ना, मीटर या टाईपमध्ये. मग तुम्ही म्हणताल की सर हे आन्सर करेक्ट आहे. मग तुम्ही याच्याकडे बघणार 0.4 इंटू 10⁻⁴ मल्टिप्लिकेशन करणार, तुम्हाला 4000 मीटर येणार आन्सर. तुम्ही म्हणताल हे सुद्धा तेच आन्सर येऊ लागले, आणि हे सुद्धा तेच येऊ लागले. मग ऑल ऑफ द अबो करेक्ट आहे. असं नाही करायचं, नाही आपल्याला. याच्यामध्ये क्वेश्चनमधनं बघायचं की याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती, 4.0 म्हणजे तर 2 सिग्निफिकंट फिगर्स. ओके, आता तुम्ही ज्याने हे आन्सर केलं आहे बघा, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, याच्यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे, याच्यामध्ये सुद्धा एकच सिग्निफिकंट फिगर आहे, एकच आहे, 1 सिग्निफिकंट फिगर. जरी हे मॅथमॅटिकली करेक्ट असेल, बट आपल्या फिजिक्सच्या युनिट्स अँड मेजरमेंटप्रमाणे हे करेक्ट नाही आहे. ओके, मॅथमॅटिकली करेक्ट थोडी पाहिजे आपल्या फिजिक्समधला हा युनिट्स अँड मेजरमेंटचा अप्रोच वापरायचा सिग्निफिकंट फिगर्सचा. मग याच्यामध्ये किती आहे 4.0 इंटू 10⁻³ याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 2 आहेत. मग हे ऑर्डर कन्सिडर करायची का आपल्याला, ऑर्डर नाही कन्सिडर करायची. सो 2 आपलं बघा, 2 सिग्निफिकंट फिगर मीन्स आपला आन्सर काय आलं 4.0 इंटू 10⁻³ या टाईपमध्ये. मग पहिल्यापासून थोडक्यात जर रिकॉल करायचं असेल तर आपल्याला कसं करू शकतो आपण. चला रिकॉल करण्यासाठीही आपण वाटलंच तर वापसच जाऊया, थोडंसं आणखी सोपं वाटेल मग आपल्याला. सिग्निफिकंट फिगर्स काय असं तुम्हाला समजलं आहे. हे बघा, ऑल नॉन-झिरो डिजिट्स आर कन्सिडर्ड ॲज द सिग्निफिकंट. तुमच्यासमोर एक्झाम्पल्स आहेत. ट्रॅप्ड झिरोज बिटवीन द 2 नॉन-झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन-झिरो डिजिट 4 आहे, नॉन-झिरो डिजिट 1 आहे. सो याच्यामधले दोन्ही ट्रॅप झाले 0, अडकलेले 0 सिग्निफिकंट आहेत. नंतर लिडिंग झिरोज, कुठले लिडिंग झिरोज आर नेव्हर कन्सिडर्ड ॲज अ सिग्निफिकंट फिगर्स. बघा, लिडिंग सुरुवातीचे आपण कन्सिडर करत नाहीत. चालतंय. नेक्स्ट एंडिंग झिरोज किंवा याला आपण ट्रेलिंग झिरोज म्हणतो, एकदम शेवटचे झिरोज सिग्निफिकंट कन्सिडर करायचे का, करायचे. कधी, जर ते डेसिमलच्या नंतर अपियर होत असतील तर. डेसिमलच्या नंतर आणि शेवटचे पाहिजेत आपल्याला. हे शेवटचे आहेत, हा शेवटचा आहे. ओके, हा नाही शेवटचा. सो या टाईपमध्ये. आणि नंतर सगळ्यात शेवटी काय बघितले आपण, 2 रूल्स. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करत नाही, आणि प्युअर नंबर्सला इन्फायनाईट सिग्निफिकंट फिगर्स असतात. त्याच टाईपमध्ये आपण जाता हे पण बघून घेऊया की ज्यावेळेस आपण कन्व्हर्जन करत असतो युनिट्सचं, मागे गेला तो, ज्यावेळेस आपण सेंटीमीटर टू मीटर किंवा किलोमीटर टू मीटर, सिग्निफिकंट फिगर्स चेंज होत नसतात, तेवढ्याच राहत असतात सिग्निफिकंट फिगर्स. सो हा आपला सिग्निफिकंट फिगर्सचा हा टॉपिक आपला इथं संपतोय. लेक्चर आवडला असेल नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा,
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ॲडिशनल अपडेट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, त्याची लिंक खाली दिलेली आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.